नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या भागामध्ये आपण इलेक्ट्रोलायटिक सेलबद्दल माहिती घेतली होती। त्याच्यानंतर आपण क्वांटिटेटिव्ह एस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलिसिस हा पॉईंट घेतला होता आणि त्यावर आधारित काही फॉर्म्युले घेतली होती आपण आणि न्यूमेरिकल्स घेतले होते। आणि पेज नंबर 102 वरचा जो न्यूमेरिकल आहे प्रॉब्लेम नंबर 5.9 हा तुम्हाला करण्यासाठी सांगितलेला होता, बरोबर आहे। पुस्तकामध्ये तो सॉल्व करून दिलेला आहे, तरी तो समजून घेऊन आपल्याला सॉल्व करायचा आहे, लक्षात। त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे पेज नंबर 102 वरचा पॉईंट, ज्याचं नाव आहे गॅल्व्हॅनिक और व्होल्टाइक सेल। या अगोदर आपण इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणजे काय, जे की दोन टाईप आहेत इलेक्ट्रोकेमिकल सेल्सचे, बरोबर आहे। इलेक्ट्रोलायटिक सेल आणि गॅल्व्हॅनिक और व्होल्टाइक सेल। तर इलेक्ट्रोलायटिक सेलबद्दल आपण माहिती घेतली। त्याच्यानंतर इलेक्ट्रोलिसिस घेतलं आहे आपण मोल्टन NaClचं आणि ॲक्वियस NaClचं। त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो पॉईंट आहे गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेलबद्दल आपल्याला माहिती घ्यायची। आता ह्याच्यामध्ये मी एक गॅल्व्हॅनिक आणि व्होल्टाइक सेल एक्झाम्पल घेतलेले मी डॅनियल सेलचं, जे की तुम्हाला 11वीला झालेला आहे रेडॉक्स रिॲक्शन ह्या चॅप्टरमध्ये। आणि हा जो पॉईंट आहे मी घेतलेला तुम्हाला हा पेज नंबर 88 वर 11वीच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 89 वर हा पॉईंट आपल्याला भेटून जाईल। त्याच्यात ही जी डॅनियल सेल आहे दॅट इज द एक्झाम्पल ऑफ गॅल्व्हॅनिक और व्होल्टाइक सेल, जी की आपण 11वीच्या सिलेबसमध्ये घेतलेलं आहे, लक्षात। आता याच्याबद्दल आपण जनरल माहिती घेतली, व्होल्टाइक सेल म्हणजे काय, कोणत्या एनर्जीचं रूपांतर कोणत्या एनर्जीमध्ये होते। पण आणखी थोडीशी जास्तीची माहिती ह्या सेलबद्दल आपल्याला घ्यायची, त्याच्यासाठी मी हे डायग्राम काढलेली बघा, जी की आहे डॅनियल सेलची। त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिले पहा डिस्क्रिप्शनमध्ये, गॅल्व्हॅनिक और व्होल्टाइक सेलमध्ये, इन गॅल्व्हॅनिक और व्होल्टाइक सेल्स इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड थ्रू द यूज ऑफ स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन्स। आपण या ठिकाणी घेतलं होतं की ह्या सेलमध्ये ज्या रिॲक्शन्स घडतात त्या रिॲक्शन्स असतात स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन। आणि स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन घडल्यामुळे ह्या रिॲक्शनमध्ये केमिकल एनर्जीचं रूपांतर कशात होते, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये। म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी काय होते, जनरेट होते, लक्षात। तर इलेक्ट्रिसिटी जनरेटेड थ्रू द यूज ऑफ spontaneous chemical reaction. A galvanic or voltaic cell is made up of two half cells. ही गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेल दोन हाफ सेलपासून बनलेली असते। बघा आता या ठिकाणी ही एक हाफ सेल आहे आणि ही एक हाफ सेल आहे। जेव्हा ह्या दोन्ही हाफ सेल आपण एकमेकांना कनेक्ट करतो, लक्षात, त्यावेळेस जी सेल बनते ती असते कंप्लीट वन व्होल्टाइक और गॅल्व्हॅनिक सेल। म्हणजेच गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेल इज मेड अप ऑफ टू हाफ सेल्स, लक्षात, दोन हाफ सेलपासून ती बनलेली असते। ईच हाफ सेल कन्सिस्ट ऑफ अ मेटल स्ट्रिप इमर्स्ड इन द सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन्स ऑफ नोन कॉन्सन्ट्रेशन। प्रत्येक हाफ सेल ही कशापासून बनलेली असते, इट कन्सिस्ट ऑफ अ मेटल स्ट्रिप। आता या ठिकाणी कोणता मेटल आहे, हा झिंक मेटल आहे। मेटल स्ट्रिप म्हणजे इलेक्ट्रोड, मेटलची स्ट्रिप म्हणजे काय, थोडक्यात तो इलेक्ट्रोड। या ठिकाणी मेटल आहे झिंक आणि ही मेटलची स्ट्रिप, झिंक मेटलची स्ट्रिप आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणणार, झिंकचा इलेक्ट्रोड। आणि तो इलेक्ट्रोड त्याच्याच आयन्सच्या सोल्युशनमध्ये डीप केलेला असतो। बघा झिंक, ज्याचा सिम्बॉल काय आहे, झिंक इलेक्ट्रोड, अच्छा, झिंक ह्या एलिमेंटला आपण कसं धरतो, Zn या सिम्बॉलने। तो इलेक्ट्रोड त्याच्याच आयनिक सोल्युशनमध्ये, म्हणजे ZnSO4चं सोल्युशन घेतलं, म्हणजे त्याच्यात कोणते आयन्स आहेत, Zn++ आयन्स। तो इलेक्ट्रोड त्याच्याच आयनिक सोल्युशनमध्ये डीप केलेला असतो आणि त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन हे नोन असते, म्हणजे आपल्याला माहिती असते। बघा प्रत्येक हाफ सेल ही मेटल स्ट्रिपपासून बनलेली आहे। ती मेटल स्ट्रिप त्याच्यात आयन्सच्या सोल्युशनमध्ये डीप केलेली असते आणि त्या सोल्युशनचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन माहिती असते, असं लक्षात। हे गॅल्व्हॅनिक सेल, ईच हाफ सेल कन्सिस्ट ऑफ अ मेटल स्ट्रिप इमर्स्ड इन द, इमर्स्ड करणे म्हणजे डीप करणे, इमर्स्ड इन द सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन्स। झिंकची मेटल स्ट्रिप त्याच्याच आयनिक सोल्युशनमध्ये आपण डीप केलेले आहे, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती आहे। आणि ही हाफ सेलसुद्धा पहा, कॉपरची मेटलची स्ट्रिप Cu मेटल, कॉपर मेटलची स्ट्रिप
की त्याच्याच आयन सोल्युशनमध्ये म्हणजे Cu++ आयनिक सोल्युशनमध्ये कॉपर सल्फेटचं सोल्युशन म्हणजे त्याच्यात कोणते आयन्स आहेत Cu++ आयन्स हे त्याच्याच सोल्युशनमध्ये डीप केलेली आहे. असं होणार नाही की कॉपरची स्ट्रीप ही झिंक सल्फेटमध्ये लक्षात आणि झिंकची स्ट्रीप कॉपर सल्फेटमध्ये नाही लक्षात. तीच मेटल स्ट्रीप त्याच्याच आयन्सच्या सोल्युशनमध्ये ऑफ नोन कॉन्सन्ट्रेशन डीप केलेली असते. अशी ही हाफ सेल आणि ही हाफ सेल अशी दोन हाफ सेल यापासून बनलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल अ मेटल स्ट्रीप ऑफ झिंक मेटल इमर्स्ड इन द 1 मोलार aqueous solution of zinc ions forms an half cell. झिंक हा इलेक्ट्रोड किंवा झिंक हा मेटल Zn++ आयनिक सोल्युशनमध्ये आपण डीप केलेला आहे आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन जर आपण 1 मोलार घेतलं तर ही जी बनलेली आहे ही एवढी याला काय म्हणणार आपण धिस इज कॉल्ड हाफ सेल. याला काय म्हणणार दिस इज हाफ सेल, दिस इज अनादर हाफ सेल. लक्षात अशा ह्या दोन हाफ सेल एकमेकांना आपण कनेक्ट केल्या लक्षात. हे इलेक्ट्रोड्स आपण एक्सटर्नली कनेक्ट केले मेटॅलिक वायर थ्रू द व्होल्ट मीटर थ्रू विच द इलेक्ट्रॉन पास फ्रॉम वन इलेक्ट्रोड टू द अनादर इलेक्ट्रोड. आणि ह्या दोन हाफ सेल्समधले जे सोल्युशन्स आहेत ते आपण कनेक्ट केलेले आहेत. ह्याला म्हणतो आपण सॉल्ट ब्रिज. काय म्हणायचं याला सॉल्ट ब्रिज. याच्यामध्ये सुद्धा सोल्युशन भरलेलं असते लक्षात. दिस इज कॉल्ड सॉल्ट ब्रिज. पुढे येईल हा पॉईंट. इट फॉलोज दॅट टू मेटल प्लेट्स आर अँड द सोल्युशन्स ऑफ देअर आयन्स विथ नोन कॉन्सन्ट्रेशन्स आर रिक्वायर्ड फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ अ गॅल्व्हॅनिक सेल. मग एक गॅल्व्हॅनिक सेल जर आपल्याला तयार करायची असेल कन्स्ट्रक्ट करायची असेल तर आपल्याला काय पाहिजे 2 मेटल प्लेट्स पाहिजेत म्हणजे 2 मेटलचे इलेक्ट्रोड्स अँड द सोल्युशन्स ऑफ देअर आयन्स 2 मेटलचे इलेक्ट्रोड आणि त्यांचे आयनिक सोल्युशन्स with known concentrations are required for the construction of the galvanic cell. Two half cells are constructed by immersing the two metal plates in solutions of their respective ions placed in a separate containers. But the two half cells are constructed by immersing the two metal plates in solutions of their respective ions. आपण दोन हाफ सेल कसं कन्स्ट्रक्ट करणार त्या मेटलच्या प्लेट्सला त्यांच्या आयनिक सोल्युशनमध्ये डीप करून लक्षात. आणि हे जे घेतलेलं आहे आपण मेटलची स्ट्रीप त्याच्या आयनिक सोल्युशनमध्ये डीप केलेली हे दोन सेपरेट कंटेनरमध्ये आपण घेतलेले आहे. हे एक कंटेनर आहे लक्षात. हे या हाफ सेलचं एक कंटेनर आहे आणि हे एक कंटेनर आहे. दोन सेपरेट कंटेनरमध्ये दोन वेगवेगळ्या मेटलच्या स्ट्रीप्स घेऊन त्यांच्या रिस्पेक्टिव्ह आयनिक सोल्युशनमध्ये आपण त्या मेटल स्ट्रीप इमर्स्ड केल्या डीप केल्या लक्षात. आणि अशा प्रकारे आपण दोन हाफ सेल सेपरेट कंटेनरचा वापर करून तयार केलेला आहे. हा कंटेनर ज्याच्यामध्ये झिंक कॉपर इलेक्ट्रोड आहे कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये किंवा Cu+ आयन्समध्ये आपण त्याला इमर्स्ड केले किंवा डीप केले. आणि हा झिंक इलेक्ट्रोड आहे जो आपण झिंक सल्फेट सोल्युशनमध्ये म्हणजेच त्याच्या Zn++ आयन्समध्ये डीप केलेला आहे. आणि हे एक सेपरेट कंटेनर आहे. म्हणजे प्रत्येक हाफ सेलसाठी आपण काय वापरणार एक सेपरेट कंटेनर वापरणार. द टू हाफ सेल सो कन्स्ट्रक्टेड अशा प्रकारे आपण ज्या दोन हाफ सेल तयार केलेल्या आहेत दे आर कन्स्ट्रक्टेड आर कंबाईन्ड टुगेदर टू फॉर्म द गॅल्व्हॅनिक सेल. अशा प्रकारे दोन हाफ सेल आपण तयार केलेले आहेत. त्या दोघांचं जर आपण कॉम्बिनेशन केलं तर त्यापासून आपल्याला काय मिळते एक कंप्लीट गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेल. द मेटल प्लेट्स आर इलेक्ट्रोड्स आर कनेक्ट. द मेटल प्लेट्स म्हणजे काय आहेत बघा. कॉपर मेटल म्हणजे कॉपर इलेक्ट्रोड आहे. झिंक मेटल म्हणजे झिंक इलेक्ट्रोड आहेत. हे मेटलच्या स्ट्रिप्स किंवा मेटल प्लेट्स म्हणजे काय म्हणून ॲक्ट होतात या ठिकाणी इलेक्ट्रोड्स. द मेटल प्लेट्स कॉल्ड इलेक्ट्रोड्स दे आर कनेक्टेड थ्रू द व्होल्ट मीटर by a conducting wire for the transfer of electrons between them. हे जे दोन मेटलचे इलेक्ट्रोड्स आहेत झिंक इलेक्ट्रोड आणि कॉपर इलेक्ट्रोड ह्यांना आपण एका कंडक्टिंग वायरने थ्रू द व्होल्ट मीटर एकमेकांना काय केलेलं आहे कनेक्ट केलेलं आहे. ही जी वायर आहे ही वायर दाखवलेली ह्याला म्हणायचं कंडक्टिंग वायर लक्षात. ही कंडक्टिंग वायर आहे आणि ही कंडक्टिंग वायर ह्या इलेक्ट्रोडला आणि ह्या इलेक्ट्रोडला आपण जोडले थ्रू द व्होल्ट मीटर. आणि कशासाठी जोडले आपण हे
फॉर द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन इलेक्ट्रोड टू अनादर इलेक्ट्रोड. या ठिकाणी बघा, या इलेक्ट्रोडकडनं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात, व्होल्टमीटरमधनं पास होऊन ते परत कोणाकडे जातात, कॉपर इलेक्ट्रोडकडे. बरोबर आहे. मग हे आपण जोडले कशाच्या सहाय्याने, कंडक्टिंग वायरच्या सहाय्याने आपण दोन इलेक्ट्रोड जोडले थ्रू द व्होल्टमीटर. त्यानंतर टू कम्प्लीट द सर्किट द टू सोल्युशन्स आर कनेक्टेड बाय कंडक्टिंग मीडियम. हे सर्किट जर आपल्याला कम्प्लीट करायचं असेल तर आपण हे जे दोन सोल्युशन आहेत, कॉपर सल्फेट सोल्युशन आणि झिंक सल्फेट सोल्युशन, यांना आपण एका कंडक्टिंग मीडियमच्या सहाय्याने जोडलेलं आहे. आणि दॅट कंडक्टिंग मीडियम इज नथिंग बट इट इज कॉल्ड द सॉल्ट ब्रिज. हे सर्किट जर आपल्याला कम्प्लीट करायचं असेल, म्हणजे ह्या दोन सोल्युशन्सला जर आपल्याला एकमेकांना कनेक्ट करायचे असतील, ते आपण या ठिकाणी एक कंडक्टिंग मीडियम वापरले. अँड दॅट कंडक्टिंग मीडियम इज नथिंग बट इट इज कॉल्ड द सॉल्ट ब्रिज. मग हे सॉल्ट ब्रिजचं काम काय आहे, सॉल्ट ब्रिज कनेक्ट द टू सोल्युशन्स विच आर प्लेस्ड इन अ सेपरेट कंटेनर्स. लक्षात. आणि ह्या सॉल्ट ब्रिजच्या सहाय्याने काय होते, देर इज अ ट्रान्सफर ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स. या ठिकाणी काय होईल, कॅटायन्सचा आणि अनायन्सचा. आता CuSO4 मध्ये कॅटायन्स कोणते आहेत, Cu प्लस प्लस आयन्स, आणि अनायन्स कोणते आहेत, SO4 2 मायनस आयन्स. या ठिकाणी कॅटायन्स कोणते आहेत, Zn2 प्लस आयन्स, आणि अनायन्स आहेत SO4 2 मायनस आयन्स. या सॉल्ट ब्रिजचे जे एंड्स आहेत ह्या सोल्युशनमध्ये डीप केलेले आहेत आपण. लक्षात. सोल्युशनमध्ये हे एंड्स डीप केलेले आहेत आपण ह्या सॉल्ट ब्रिजचे. मग हे सॉल्ट ब्रिज काय करते, सॉल्ट ब्रिज इज अ कंडक्टिंग मीडियम विच कनेक्ट्स द सोल्युशन्स ऑफ द टू हाफ सेल्स. अँड थ्रू दॅट कंडक्टिंग मीडियम देर इज अ एक्सचेंज ऑफ आयन्स. त्याला काय म्हणतो आपण, कॅटायन्स अँड अनायन्स मूव फ्रॉम वन कंपार्टमेंट टू द अनादर कंपार्टमेंट. या कंडक्टिंग मीडियमच्या सहाय्याने कॅटायन्स आणि अनायन्स, इथले कॅटायन्स आणि अनायन्स हे एका हाफ सेलमधनं दुसऱ्या हाफ सेलमध्ये मूव करण्याचं काम किंवा ट्रान्सफर करण्याचं काम एक कंडक्टिंग मीडियम करते. आणि दॅट कंडक्टिंग मीडियम इज नथिंग बट सॉल्ट ब्रिज. आता ही सगळी माहिती जी झाली, ही सगळी माहिती आहे आपली गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाईक सेलबद्दल. काय माहिती घेतली आपण, गॅल्व्हॅनिक सेल हे दोन हाफ सेलपासून बनलेले असते. प्रत्येक हाफ सेल ही सेपरेट कंटेनरमध्ये आहे. त्याच्यामध्ये मेटलची स्ट्रीप ही त्याच्या आयनिक सोल्युशनमध्ये डीप केलेली असते ऑफ द नोन कॉन्सन्ट्रेशन. लक्षात. आणि ह्या दोन हाफ सेलला आपण कंडक्टिंग वायरच्या सहाय्याने ह्या दोन हाफ सेलमधले जे इलेक्ट्रोड्स आहेत त्या इलेक्ट्रोड्सला आपण कंडक्टिंग वायरच्या सहाय्याने थ्रू द व्होल्टमीटर कनेक्ट करतो. आणि ह्या थ्रू काय होते, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन होते फ्रॉम वन इलेक्ट्रोड टू अनादर इलेक्ट्रोड. अँड फॉर the solutions of two half cells, they are connected by a conducting medium which transfer the electron, which transfer the ions from one solution to another solution. That conducting medium is called salt bridge. तर असे आपण डॅनियल सेलचं एक्झाम्पल घेऊन व्होल्टाईक सेल किंवा गॅल्व्हॅनिक सेल काय आहे हे समजून घेतले. लक्षात. आता ह्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे आपण सॉल्ट ब्रिज वापरले, लक्षात, ते सॉल्ट ब्रिजबद्दल माहिती घेऊयात, जी आपल्याला 2 मार्कांसाठी विचारतात. सेकंड पॉईंट असेल आपल्याला ह्याच्यामधला, व्हॉट इज अ सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिज म्हणजे काय, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे आणि त्याचे युजेस काय आहेत. लक्षात. आता याच्या ठिकाणी तुम्हाला सॉल्ट ब्रिज जे दिलेली आहे, सेपरेट अशी डायग्राम आपल्याला दिलेली नसेल तरी आपण काढू शकतो त्याची डायग्राम. इन्व्हर्टेड यू शेप्ड ग्लास ट्यूब असते. दिस इज अ इन्व्हर्टेड यू शेप्ड. बघा आपला यू असतो की नाही, ह्या यूला काय केलेलं आहे, उलटं इन्व्हर्टेड यू शेप्ड ग्लास ट्यूब असते. ही सॉल्ट ब्रिजची डायग्राम दिलेली आहे बघा तुम्हाला. एका सोल्युशनमध्ये ते डीप केलेले दाखवले. लक्षात. हे कशा डीप केलेले दाखवले, का सोल्युशनमध्ये डीप केलेलं दाखवलं. मग अशी डायग्राम काढू शकता तुम्ही.
किंवा नुसती अशी जरी डायग्राम काढली ही सेपरेट सॉल्ट ब्लीचची तरी चालते. अच्छा, पुस्तकामध्ये अशी डायग्राम केली दिलेली आहे. ही अशी न काढता तुम्ही सेपरेट जर अशी सॉल्ट ब्लीचची जरी डायग्राम काढले तरी चालते. या ठिकाणी ग्लास वूल प्लग हे जे आहे त्यांना म्हणतो आपण ग्लास वूल प्लग्स. त्याच्यानंतर याच्यामध्ये ही जी आहे यूट्यूब आहे, यू आकाराची इन्व्हर्टेड यूट्यूब आहे. आणि यामध्ये जे सोल्युशन भरलेलं आहे हे आहे सॅच्युरेटेड KCl सोल्युशन, किंवा हे सोल्युशन NH4NO3चं सुद्धा असते, अमोनियम नायट्रेट. आले सर, दोन्हीपैकी कोणते सोल्युशन घेऊ शकता तुम्ही. प्लस त्यामध्ये आपण 5% अगार सोल्युशन, अगार सोल्युशन असे दिलेले आहे. अगार सोल्युशन किती पर्सेंट घेतलेले आहे? 5%. अच्छा, दिस इज द डायग्राम फॉर सॉल्ट ब्रिज. त्याच्याबद्दल आपल्याला माहिती जी लिहायची ती माहिती काय आहे? इन अ गॅल्व्हॅनिक सेल द टू सोल्युशन्स आर कनेक्टेड बाय अ सॉल्ट ब्रिज. काय आहे सॉल्ट ब्रिज म्हणजे? हे सॉल्ट ब्रिज म्हणजे गॅल्व्हॅनिक सेलमध्ये दोन सोल्युशन कनेक्ट करण्यासाठी वापरलेले एक कंडक्टिंग मीडियम आहे. इट इज अ यू शेप्ड ग्लास ट्यूब कंटेनिंग अ सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ अँड इनर्ट इलेक्ट्रोलाइट. हा जो इलेक्ट्रोलाइट आपण यामध्ये भरलेला आहे सॅच्युरेटेड KCl, हा कसा इलेक्ट्रोलाइट आहे? इनर्ट. दिस इज द इनर्ट इलेक्ट्रोलाइट. किंवा दुसरा इलेक्ट्रोलाइट कोणता घेऊ शकतो आपण त्याच्याऐवजी? अमोनियम नायट्रेट. कशाबद्दल माहिती चालली आपली? सॉल्ट ब्रिज. 2 मार्कांसाठी प्रश्न विचारतात. डायग्राम एखाद्याच विचारू शकतात किंवा एखाद्या वेळेस त्याचे युजेस सुद्धा विचारू शकतात. आले का? इट इज अ यू शेप्ड ग्लास ट्यूब कंटेनिंग a saturated solution of an inert electrolyte such as KCl or NH4NO3. KClचं सोल्युशन असेल सॅच्युरेटेड किंवा NH4NO3चं अमोनियम नायट्रेट अँड 5% अगार सोल्युशन. आणि त्यामध्येच आपण काय ॲड केलेलं आहे? 5%चं अगार सोल्युशन. द आयन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट डू नॉट रिॲक्ट विथ द आयन्स ऑफ द इलेक्ट्रोड सोल्युशन्स ऑर द इलेक्ट्रोड्स. आता हे जे सोल्युशन आहे कसं आहे? इनर्ट इलेक्ट्रोलाइट आहे. तो इनर्ट इलेक्ट्रोलाइट असल्यामुळं एक तर तो कोणासोबत रिॲक्ट होणार नाही. इट डज नॉट रिॲक्ट विथ द आयन्स ऑफ इलेक्ट्रोड ऑर विथ द इलेक्ट्रोड. ज्या हाफ सेलमध्ये आपण हे 2 हाफ सेलमध्ये आपण ह्यांना काय करणार आहे? डीप करणार आहे. त्याचे दोन्ही एंड्स सॉल्ट ब्रिजचे जे आपण प्लग केलेले आहेत ग्लास वूलच्या सहाय्याने. अच्छा, तर हे जे 2 एंड्स आहेत 2 सेपरेट सोल्युशनमध्ये डीप होणार आहेत. परंतु यामध्ये जे सोल्युशन आहे ते सोल्युशन आपण इनर्ट इलेक्ट्रोलाइटचं घेतल्यामुळं हे सोल्युशन इलेक्ट्रोडच्या आयन्ससोबत किंवा इलेक्ट्रोडसोबत आपण प्रत्येक हाफ सेलमध्ये जे इलेक्ट्रोलाइट घेणार आहोत किंवा जे सोल्युशन घेणार आहोत त्या सोल्युशनसोबत किंवा इलेक्ट्रोडसोबत याची रिॲक्शन होणार नाही. कशामुळं? कारण हा इलेक्ट्रोलाइट कसा आहे? इनर्ट इलेक्ट्रोलाइट. म्हणून त्या ठिकाणी काय दिले बघा पॉईंट? द आयन्स ऑफ द इलेक्ट्रोलाइट डू नॉट रिॲक्ट विथ द आयन्स ऑफ द इलेक्ट्रोड सोल्युशन ऑर द इलेक्ट्रोडसोबत किंवा त्या हाफ सेलमध्ये घेतलेल्या इलेक्ट्रोड सोल्युशनसोबत त्याची रिॲक्शन होणार नाही. कारण तो इलेक्ट्रोलाइट कसा आहे? इनर्ट इलेक्ट्रोलाइट. सॉल्ट ब्रिज इज प्रिपेअर्ड बाय फिलिंग a U-tube with a hot saturated solution of the salt and agar solution, allowing it to cool. प्रत्येक पॉइंट repeat. The cooled solution sets into a gel which does not come out on inverting the tube. आपण ह्याला जेव्हा ह्या यूट्यूबला जेव्हा आपण इन्व्हर्ट करू म्हणजे उलटं करूया अच्छा, तेव्हा ह्या इनर्ट इलेक्ट्रोलाइट सॅच्युरेटेड KCl सोल्युशनमध्ये 5% अगार सोल्युशन आपण ॲड केल्यानंतर अच्छा, हे सोल्युशन कसं आहे? हॉट सॅच्युरेटेड सोल्युशन आहे ऑफ द सॉल्ट इन द अगार सोल्युशन. आणि ते दोघांना आपण मिक्स केल्यानंतर हॉट सॅच्युरेटेड KCl सोल्युशन अँड 5% अगार सोल्युशन यामध्ये फिल केल्यानंतर ह्या यूट्यूबमध्ये फिल केल्यानंतर लक्षात त्याला आपण काय होऊ देतो? थोड्या वेळ कूल होऊ देतो. कूल झाल्यानंतर काय होईल? द कूल्ड सोल्युशन सेट्स इन टू अ जेल.
थोडासा तो काय होईल, घट्ट असा पदार्थामध्ये त्याचं रूपांतर होईल कूल केल्यानंतर. आणि जेव्हा आपण ह्या ट्यूबला इन्व्हर्ट करू, म्हणजे उलटं करूयात ह्या ट्यूबला, लक्षात, तेव्हा त्यामधलं हे जे सोल्युशन आहे इनर्ट इलेक्ट्रोलाइटचं सॅच्युरेटेड केसीएल सोल्युशन आणि त्यामध्ये ॲड केलेलं 5% अगारचं सोल्युशन हे बाहेर येणार नाही. त्याची काय दिले, द कूल्ड सोल्युशन सेट्स इनटू अ जेल. जेल म्हणजे काय, एका घट्ट अशा पदार्थामध्ये त्याचं रूपांतर होईल कूल केल्यानंतर, विच डज नॉट कम आउट ऑन इन्व्हर्टिंग द ट्यूब. ह्या ट्यूबला आपण जेव्हा उलटं करूया तेव्हा त्यामधलं सोल्युशन बाहेर येणार नाही. द सॉल्ट ब्रिज इज केप्ट डीप्ड इन द डिस्टिल्ड वॉटर फेन नॉट इन यूज ॲज शोन इन फिगर. आता या ठिकाणी मी दाखवलं नाही, असं डायग्राम दाखवली तुमच्या पुस्तकामध्ये. जेव्हा या सॉल्ट ब्रिजचा आपण उपयोग करत नाही तेव्हा या सॉल्ट ब्रिजला आपण कशा डीप करून ठेवतो, डिस्टिल्ड वॉटरमध्ये डीप करून ठेवतो. लक्षात, कोणतं वॉटर आहे हे, डिस्टिल्ड वॉटर. फेन द सॉल्ट ब्रिज इज नॉट इन यूज. जेव्हा आपण त्या सॉल्ट ब्रिजचा उपयोग करत नाही तेव्हा आपण त्या सॉल्ट ब्रिजला इन्व्हर्टेड पोझिशनमध्ये कशा डीप करून ठेवतो, डिस्टिल्ड वॉटरमध्ये. आता ह्याचे फंक्शन्स आपल्याला दिलेले आहेत बघा, काही सॉल्ट ब्रिजचे फंक्शन्स. द सॉल्ट ब्रिज सर्व्स द फॉलोइंग फंक्शन. एखाद्या वेळेस त्याचे फक्त फंक्शन विचारतात. नंबर 1 आहे याचं फंक्शन, इट प्रोव्हाइड्स अन इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन द टू सोल्युशन. आता तुम्हाला डॅनियल सेलची डायग्राम दाखवली होती. 2 हाफ सेलला कनेक्ट करण्याचं काम हे सॉल्ट ब्रिज करते. म्हणजे सॉल्ट ब्रिज काय करते, इट प्रोव्हाइड्स अन इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन द टू सोल्युशन्स. 2 सोल्युशनला जोडण्याचं काम करते, म्हणजेच 2 सोल्युशनमध्ये इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट मेंटेन करण्याचं काम करते. अँड देअर बाय कम्प्लीट्स द इलेक्ट्रिकल सर्किट. आणि दोघांमध्ये इलेक्ट्रिकल सर्किट कंप्लीट करण्याचं ते काम करते. लक्षात. सेकंड, इट प्रिव्हेंट्स मिक्सिंग ऑफ टू सोल्युशन्स. 2 सोल्युशनला तो मिक्स करत नाही. ओनली इट मूव आयन्स फ्रॉम वन सोल्युशन टू अनादर सोल्युशन. एका सोल्युशन आणि दुसऱ्या सोल्युशनमधले आयन्स काय करते, फक्त आयन्सची ट्रान्सफर करतो तो. इट डज नॉट मिक्स द टू सोल्युशन्स. इट मेंटेन्स इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी. लक्षात, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्याचं काम करते इन द बोथ सोल्युशन बाय द ट्रान्सफर ऑफ आयन्स. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी म्हणजे काय, एका सोल्युशनमध्ये समजा पॉझिटिव्ह आयन्स जास्त झाले तर दुसऱ्या सोल्युशनमधले निगेटिव्ह आयन्स तो काय करतो, सॉल्ट ब्रिज त्या जास्त झालेल्या पॉझिटिव्ह आयन्सच्या सोल्युशनमध्ये त्या निगेटिव्ह आयन्सला पास करतो. म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह आयन्स आहेत तेवढेच निगेटिव्ह आयन्स मेंटेन करण्याचं काम हे सॉल्ट ब्रिज करतो. म्हणजेच काय मेंटेन करतो तो, इलेक्ट्रिक न्यूट्रॅलिटी मेंटेन करतो इन बोथ द सोल्युशन्स बाय द ट्रान्सफर ऑफ आयन्स. तर अशा प्रकारे हे सॉल्ट ब्रिजबद्दल सॉल्ट ब्रिजवर 2 मार्कांचा प्रश्न विचारू शकतात. त्याची डायग्राम, त्याचं थोडक्यात डिस्क्रिप्शन, म्हणजे हिचा शेप कसा आहे ह्या सॉल्ट ब्रिजचा, त्याच्यात आपण कोणते सोल्युशन फिल केलेलं आहे आणि त्याचे फंक्शन्स. लक्षात, कमीत कमी 2 फंक्शन किंवा 1 फंक्शन जरी लिहिलं तरी चालते. सेपरेट जर फंक्शन विचारले तर तुम्हाला फंक्शनवर सेपरेट प्रश्न आला तर फक्त फंक्शन लिहायची गरज आहे. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो पॉईंट आहे फॉर्म्युलेशन ऑर शॉर्ट नोटेशन ऑफ द गॅल्व्हॅनिक सेल. गॅल्व्हॅनिक सेल जर आपल्याला डिनोट करायचे असेल, लक्षात, त्याचं फॉर्म्युलेशन कसं करणार आपण, फॉर्म्युलेशन ऑर शॉर्ट नोटेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टाइक सेल. गॅल्व्हॅनिक सेल, फॉर्म्युलेशन ऑर शॉर्ट नोटेशन ऑफ द गॅल्व्हॅनिक सेल. आता तुम्हाला जी डॅनियल सेल काढून दाखवलेली होती, लक्षात, त्या ठिकाणी त्याचं फॉर्म्युलेशन या पद्धतीने असते बघा. ZnSO4 सुद्धा लिहू शकता तुम्ही किंवा Zn++ आयनसुद्धा लिहू शकता. लक्षात, आणि या ठिकाणी अशी डबल व्हर्टिकल लाईन CuSO4 और Cu++, कोणतंही एक लिहायचं. CuSO4 लिहा किंवा Cu++ आयन्स लिहा. ZnSO4 लिहा और Zn++ आयन्स लिहा. परत सिंगल व्हर्टिकल लाईन Cu सॉलिड. तर या ठिकाणी हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे, हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे.
याच्या खाली याचं सोल्युशन किती कॉन्सन्ट्रेशनचं आहे ते सुद्धा लिहितात. आता हे डॅनियल सेलबद्दल आहे म्हणून या ठिकाणी मी डॅनियल सेलमध्ये झिंक सल्फेटचं 1 मोलारचं सोल्युशन असते, कॉपर सल्फेटचं सुद्धा 1 मोलारचं सोल्युशन आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात फ्रॉम ॲनोड टू कॅथोड. आता ह्याच्या ठिकाणी आपण इलेक्ट्रोलायटिक सेल आणि गॅल्व्हॅनिक आणि व्होल्टाइक सेल यामध्ये डिफरन्स घेताना सांगितलं होतं की इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये कॅथोडवर निगेटिव्ह चार्ज आणि ॲनोडवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. तर ही जी सेल आहे जिला आपण व्होल्टाइक किंवा गॅल्व्हॅनिक सेल म्हणतो, इथं ॲनोडवर निगेटिव्ह चार्ज असतो तर कॅथोडवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. परंतु दोन्ही सेलमध्ये घडणाऱ्या रिॲक्शन मात्र ॲनोडजवळ ऑक्सिडेशन आणि कॅथोडजवळ रिडक्शन होते. तर या ठिकाणी झिंक म्हणजे हा झिंक रॉड किंवा झिंक इलेक्ट्रोड हा झिंक सल्फेट सोल्युशनमध्ये डीप केलेला आहे. ZnSO4 किंवा त्याचे आयन्स लिहा Zn++. या दोघांमध्ये आपण सिंगल व्हर्टिकल लाईन दाखवली. कोणती लाईन दाखवली? सिंगल व्हर्टिकल म्हणजे उभी एक रेष दाखवली. लक्षात. कॉपर इलेक्ट्रोड आणि त्याचं सोल्युशन याच्यामध्ये सुद्धा आपण एक सिंगल व्हर्टिकल लाईन दाखवली म्हणजे उभी एक रेष दाखवली. आणि ह्या दोन सोल्युशन्समध्ये आपण ही डबल व्हर्टिकल लाईन दाखवली. बरोबर. कॉपर सल्फेट आणि झिंक सल्फेट म्हणजे ही एक हाफ सेल आहे, ही एक हाफ सेल आहे, हाफ सेल आणि ही दुसरी हाफ सेल आहे. बरोबर आहे. झिंक सल्फेट सोल्युशन, झिंक इलेक्ट्रोड झिंक सल्फेट सोल्युशन यांच्यामध्ये सिंगल व्हर्टिकल लाईन म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट दोघांमध्ये. कॉपर इलेक्ट्रोड कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये दोघांमध्ये सिंगल व्हर्टिकल लाईन. लक्षात. सिंगल व्हर्टिकल लाईन म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट. पण हे जे दोन सोल्युशन आहेत झिंक सल्फेट आणि कॉपर सल्फेट यांच्यामध्ये मात्र डबल व्हर्टिकल लाईन, दोन उभ्या रेषा दाखवल्यात आपण डबल व्हर्टिकल लाईन दॅट शोज द टू सोल्युशन्स दे आर कनेक्टेड बाय अ सॉल्ट ब्रिज. लक्षात. याचा मिनिंग काय आहे? इथे दोन सोल्युशन्स आहेत, सॉल्ट ब्रिजच्या सहाय्याने आपण कनेक्ट केलेत अँड दॅट शोज द इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन दिस टू सोल्युशन्स. म्हणजे हे दोन सोल्युशन्स मिक्स होणार नाहीत. आपण त्याला कशाने कनेक्ट केलेलं आहे? सॉल्ट ब्रिजच्या सहाय्याने. अशी ही हाफ सेल आणि ही हाफ सेल म्हणून काय कोणती सेल तयार होईल? गॅल्व्हॅनिक सेल. आता मग ही गॅल्व्हॅनिक सेल आपण याचा फॉर्म्युला लिहिला आहे, याचं रिप्रेझेंटेशन लिहिले, शॉर्ट नोटेशनने आपण ही गॅल्व्हॅनिक सेल दाखवली. आता एवढ्या नोटेशनवरनं आपण सांगू शकतो की ह्या सेलमधनं झिंक इलेक्ट्रोड हा ॲनोड म्हणून ॲक्ट होणार आहे, कॉपर इलेक्ट्रोड हा कॅथोड म्हणून ॲक्ट होणार आहे. याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज दिला म्हणजे तो कॅथोड आहे आणि हा ॲनोड आहे. झिंक इलेक्ट्रोड हा झिंक सल्फेट सोल्युशनमध्ये डीप केला आहे, कॉपर इलेक्ट्रोड हा कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये डीप केला आहे. आणखीन आपण या ठिकाणी त्यांचे कॉन्सन्ट्रेशन्स सुद्धा दाखवलेले आहेत, ते सुद्धा आपण ह्या रिप्रेझेंटेशनमध्ये किंवा नोटेशनमध्ये डिनोट करू शकतो. आणि इलेक्ट्रॉनचा फ्लो दाखवला आहे आपण फ्रॉम ॲनोड टुवर्ड्स द कॅथोड. लक्षात. ॲनोडकडनं इलेक्ट्रॉन कुठे ट्रान्सफर व्हायला लागले? कॅथोडकडे. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय दिलेलं आहे आता. अ गॅल्व्हॅनिक सेल इज रिप्रेझेंटेड बाय अ फॉर्म्युला or a short notation that includes electrodes, aqueous solution of ions and other species which may or may not be involved in the cell reaction. बघा ह्याच्यामध्ये काय रिप्रेझेंटेशनमध्ये काय दाखवलेलं आपण या फॉर्म्युल्यामध्ये किंवा शॉर्ट नोटेशनमध्ये इलेक्ट्रोड्स दाखवलेले आहेत, झिंक इलेक्ट्रोड कॉपर इलेक्ट्रोड. त्याच्यानंतर त्यांचे सोल्युशन्स दाखवलेले आहेत, झिंक सल्फेट कॉपर सल्फेट अँड अदर स्पेसीज विच मे ऑर मे नॉट बी इन्व्हॉल्ड इन द सेल रिॲक्शन. आणि अदर काही स्पेसीस दाखवतो आपण जे ह्या सेल रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व झालेल्या असतील किंवा नसतील. आणि हे आता फॉर्म्युलेशन काय आहे, याचं फॉर्म्युलेशन करण्यासाठी किंवा ती सेल आपल्याला शॉर्ट नोटेशनने दाखवण्यासाठी आपल्याला काही रूल्स दिलेले आहेत. ते रूल्स कोणते आहेत बघा. नंबर 1, द मेटल इलेक्ट्रोड्स ऑर द इनर्ट इलेक्ट्रोड्स आर डिनोटेड बाय vertical lines placed at the ends of the formula or the short notation. The anode that is negative is written at the extreme left and cathode that is positive electrode at extreme right. बघा या ठिकाणी आता आपण या ठिकाणी हे रिप्रेझेंटेशन आहे किंवा नोटेशन आहे. तर एक्स्ट्रीम राईटला म्हणजे उजव्या साईडला आपण काय लिहिलं आहे? कॅथोडला रिप्रेझेंट केले आणि एक्स्ट्रीम लेफ्टला डाव्या साईडला कोणाला रिप्रेझेंट केले? ॲनोडला.
निगेटिव्ह इलेक्ट्रोड गॅल्व्हॅनिक सेलमध्ये निगेटिव्ह इलेक्ट्रोड म्हणजे कोण असेल ॲनोड आणि पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणजे कोण असेल कॅथोड. एक्स्ट्रीम राईटला कॅथोडचं रिप्रेझेंटेशन केलं आहे आणि एक्स्ट्रीम लेफ्टला ॲनोडचं रिप्रेझेंटेशन केले. द मेटल इलेक्ट्रोड्स ऑर द इनर्ट इलेक्ट्रोड्स आर डिनोटेड बाय व्हर्टिकल लाईन्स प्लेस्ड ॲट द एंड्स ऑफ द फॉर्म्युला. बघा फॉर्म्युल्याच्या ह्या एंडला एक इलेक्ट्रोड दाखवला आहे आपण आणि या एंडला राईट एंडला एक इलेक्ट्रोड दाखवला आहे, ह्या लेफ्ट एंडला एक इलेक्ट्रोड दाखवला आहे आणि त्याच्यानंतर आपण काय दाखवलेले सिंगल व्हर्टिकल लाईन. लक्षात. त्याच्यानंतर सेकंड जो रूल आहे लक्षात, त्यानंतरचे जे रूल आहेत ते आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेऊयात सेकंड रूलपासून. धन्यवाद.